आपण एक लक्षात घ्या, जेव्हा दिल्लीमध्ये तरुण युवकांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे लोकसभेतील जे गटनेते आहेत श्रीकांतजी शिंदे यांनी भूमिका मांडत असताना जी भावना तरुणांची होती त्या भावनेला वाट करून द्यायचं काम लोकसभेत केलेलं आहे. आपण जर त्यांचं भाषण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. दुसरा वक्ता मी होतो, पण दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज त्या ठिकाणी चालू शकलं नाही. त्याच्यामुळं माझी भूमिका, माझं वक्तव्य त्या ठिकाणी लोकसभेत मला देता आलं नाही. पण निश्चितपणे एक लक्षात घ्या, त्या तरुणाच्या पोटातली ती आग होती. ज्या पद्धतीनं नीट परीक्षा जेव्हा होते आणि वर्षातनं एकदाच ही परीक्षा असते आणि ही परीक्षा आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी MBBSचं ऍडमिशन घेण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे पूर्ण पुढचं भवितव्य ठरवणारी, आयुष्याला कलाटणी देणारी ती परीक्षा आहे. त्यामुळं अशा परीक्षेमध्ये पेपर फुटला म्हणून प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यानं कष्ट घेतलंय आणि ज्याला पेपर चांगला गेलाय, पण केवळ त्या ठिकाणी पेपर फुटल्यामुळं त्याला परत त्या परीक्षेला सामोरं जावं लागतंय. मला वाटतंय त्या विद्यार्थ्याची भावना प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं होतं आणि ती भावना मांडायचं काम त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर डॉक्टर श्रीकांतजी शिंदेने त्या ठिकाणी लोकसभेत केलंय. जर वेळ मिळाला असता तर मीही त्या ठिकाणी मांडलं असतं. कारण एक आमच्यावर उदाहरण घ्या, आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही निवडणुका जर 5 वर्षानं त्या ठिकाणी निवडणुकाला सामोरं जातो. मला आपल्याला विचारायचंय की निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, प्रचार झाल्याच्या नंतर अचानक ती निवडणुकीतल्या गैरप्रकारामुळे जर रद्द झाली आणि परत निवडणुकीला जर सामोरं जावं लागत असेल त्या लोकप्रतिनिधीला, तर त्याची काय मनाची भावना होते. कारण ती निवडणूक तर फक्त 5 वर्षाची आहे, ही तर नीटची परीक्षा आयुष्य ठरवणारी आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या तरुणाच्या मानसिकतेबद्दल मी निश्चितपणे त्यांच्या संवेदना, माझ्या संवेदना त्यांच्या बरोबर आहेत आणि निश्चितपणे त्यांचा जेव्हा जेव्हा कधी आवाज म्हणून, कारण एक लक्षात घ्या, केंद्र सरकारनं सुद्धा त्यांच्या वेदना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या संवेदना मान्य केल्यात आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा भले मी सत्ताधारी पक्षात आलोय, ह्याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असं होत नाही. उलट सत्तेचा वापर करून लोकांचे मुद्दे मांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी आज सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काही प्रयत्न करणं माझ्याकडनं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, ते प्रयत्न मी निश्चितपणे प्रामाणिकपणे करत राहीन.